पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग, बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग, तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग। संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा। संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा। मानवास कर्म शिकवी, मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग, क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग, क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग, बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग, बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग, तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग। मोठा भाव खोटा नाही विचारला ठिकार द्या तुला म्हणे ज्ञानेश्वरा म्हणे ज्ञानेश्वरा Hare
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की संत निरोपा
सेवा मंडळ यांची जी दिंडी अक्षरशः बांबोरा आणि पंचक्रोशीतील वातावरण हे पवार यांच्या वतीनं करण्यात आलेले आहे। एक छोटासा सत्कार या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीनं या दिंडी सोहळ्याचे सर्व सावंत साहेब आणि संत निळोबारायांच्या पादुकांचे वंशज गोपाळ काका मोकाशी यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्या टीम कडून या ठिकाणी करण्यात येत आहे। काका गाडी देत अजून काका आपण सन्मान स्वीकारण्यासाठी इकडे यायचे भाऊ सावंत आणि निळोबरायचे वंशज गोपाळ काका आपल्या दोघांचा या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार मित्रमंडळाच्या वतीने सन्मान होतोय। त्या छोट्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे आणि त्यानंतर या कर्जत तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय गुरु बिराजदार साहेब यांच्या वतीने या ठिकाणी गोपाळ काकांचा सन्मान होतोय, त्याचा देखील आपण स्वीकार करायचा आहे। यानंतर कर्जतचे तहसीलदार सन्माननीय गुरु बिराजदार साहेब तसेच पंचायत समितीचे सुद्रिक साहेब बेलेकर रावसाहेब दरेकर भाऊसाहेब सर्वजण मिळून या ठिकाणी अशोक भाऊ आणि गोपाल काका यांचा सन्मान करतात। तसेच तहसीलदार साहेबांचा सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर बांबोरा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच लताबाई जगताप आणि दीपक लोंढे उपसरपंच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करतात। तसेच सोसायटीचे चेअरमन नितीन पाटील आपण देखील या ठिकाणी जे ग्रामपंचायतीचे सदस्य विकास रणभोई ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान होतोय, त्याचा देखील गोपाल काका आणि भावनीस स्वीकार करायचा आहे। आरोग्य विभागाचे या ठिकाणी दराडे साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। बांबोरा ग्रामपंचायतच्या वतीने गोपाल काका आणि भाऊंचा सन्मान होतोय, म्हणजे हा संपूर्ण दिंडी सोहळ्याचा तो सन्मान आहे। आपण दोघांनी तो सन्मान स्वीकारचा आहे। या दिंडी सोहळ्याचे प्रमुख सन्माननीय अशोक भाऊ सावंत, त्यांना माजी राज्यमंत्र्याचा दर्जा या ठिकाणी आहे, माजी राज्यमंत्री दर्जा त्यांचा प्राप्त आहे अशोक भाऊ सावंत। तसेच निळोबारायांचे वंशज गोपाल काका या दोघांचा बांबोरा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामसेवक भाऊसाहेब यांच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय। भाऊ काका आपण तो सन्मान स्वीकारतात। पुंडली कवर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, संत निळोबाराय महाराज की जय। इनेकरी पांडुरंग रस्कर आपण या ठिकाणी समोर यायचे, ज्या ठिकाणी सन्मान चालू त्या ठिकाणी। तसेच या निमित्ताने सर्व वारकरी बंधू आणि महिला भगिनींना विनंती, या ठिकाणी महालक्ष्मी हॉस्पिटलच्या डॉक्टर शलताई मॅडम आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आपली आरोग्य तपासणी या ठिकाणी करते, आपण त्याचा देखील या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, संत निळोबाराय महाराज की जय। ओके।
हमारी सगळं ग्रामपंचायत सगळी मला या ठिकाणी आज सन्मान्य अशोकराव सावंत आणि काकांचे असे आभार मानायचे की गेल्या वर्षी तुमची थोडी दिंडी पाठीमागे पुढे घ्यायचं चालू होतं, परंतु या संपूर्ण बांबोरा ग्रामस्थांनी तुम्हाला विनंती केली की भाऊ परंपरा ही अशीच राहू द्या, पुढे चालू ठेवायची आणि बांबोरा ग्रामस्थ तुमच्या सेवेला कुठेच कमी पडणार नाही. थोडा शब्द गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला दिला आणि तुम्ही पाळा, त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी कोरे परिवाराच्या वतीने भाऊंचा सन्मान होतोय. कोऱ्यांचं देखील मोठं योगदान आहे. जशी दिंडी चालू झाली तसं कोऱ्यांचं देखील या ठिकाणी त्यांना मोठं सहकार्य राहिलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी कोऱ्यांच्या कोरे परिवाराच्या वतीने भाऊंचा सन्मान होतोय. चला ओके पुढे आमच्या या कर्जत, श्रीगोंदा, दौंड, इंदापूर या 2-4 तालुक्यामध्ये जे नावाजलेलं आणि मोठं हॉस्पिटल आहे असं दौंडचं श्री महालक्ष्मी हॉस्पिटल, त्याचे सर्व डॉक्टर टीम या ठिकाणी, सर्व मशिनरी सहित या ठिकाणी उपस्थित आहे. तरी वारकरी बंधूंना बघण्याला विनंती करतो आपण त्या ठिकाणी आपल्या आरोग्याचे चेकअप करून घ्यायचं. या ठिकाणी आमच्या बांबोऱ्याचे 2 युवक नेते गोपीनाथ जगताप, सागर लोंढे, सचिन माने यांच्या वतीने या ठिकाणी अशोक भाऊ सावंत, गोपाल काका यांचा सन्मान होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. आमचे युवक मित्र संदीप कोरे यांच्या वतीने या ठिकाणी भाऊंचा सन्मान होतोय. या ठिकाणी भाऊंचा आणि गोपाल काकांचा सन्मान म्हणजे या संपूर्ण दिंडी सोहळ्याचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होतोय, त्याचा आपण मनोभावे स्वीकार करताय, त्याबद्दल देखील आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गणपत लोंढे यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय भाऊंचा. तसेच दुसरे मार्गदर्शक बडाबाई लोंढे यांनी देखील भाऊंचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. गोपीनाथ जगताप आणि सागर लोंढे यांच्या वतीने देखील भाऊंचा सन्मान होतोय. त्यानंतर राजेंद्र दादा लोंढे आणि भाऊसाहेबजी जगताप यांच्या वतीने दिंडी सोहळ्याचे प्रमुख अशोक भाऊंचा सन्मान होतोय. भाऊ आपण त्याचा सन्मानचा स्वीकार करायचा. राजेंद्र दादा लोंढे भाऊसाहेब जगतापच्या वतीने 70 झाले. तसेच विशेष करून पालखीच्या वतीने ज्यांना धन्यवाद द्यायचे, ग्रामस्थ म्हणून सुद्धा या श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे सर्व त्यांचे प्राचार्य, संस्था चालक यांनी पालखीसाठी वर्षोवर्षी जागा देतात उपलब्ध करून, त्याबद्दल त्यांचाही सन्मान प्राचार्य कपनर सर आपण इथे यायचे. दिंडी सोहळ्याच्या वतीने आपला सन्मान होतोय. आपलं शाळेचे जे कपनर सर किंवा स्टाफपैकी कोण असेल त्यांनी कृपया या ठिकाणी यायचंय. ओके या ठिकाणी बांबोरा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कृष्णभाऊ शेळके दादा आणि या ठिकाणी कृष्णभाऊ शेळके पुढे या, भाऊंचा सत्कार करा. अर्जुन जगताप आणि कृष्णभाऊ शेळके या पुढे. एवढा मोठा सोहळा आहे, तसं 9 वर्षापासून आम्हाला मदत करतात, म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही स्वतः करतो. साळवी सरगडी या ठिकाणी अशोक भाऊंचे मित्र आमचे मार्गदर्शक प्राध्यापक साळे सर आपण पुढे यायचंय. गेले 9 वर्ष झाले आपण देखील फार मोठं योगदान या ठिकाणी दिंडी सोहळ्याला दिलेलं आहे. ओके या ठिकाणी एका महिलेचं जोडवं हरवलंय. जर कोणाचं हरवलं असेल तर त्यांनी या ठिकाणी दिंडी सोहळ्याच्या ठिकाणी
संपर्क साधायचा आहे. साळवे सर, या प्राध्यापक साळवे सर यांना विनंती की या ठिकाणी यायचंय. आणि दुसरी अशी विशेष सूचना आहे, रामदास बिस्लरीचे पाणी सर्व जेवढे दिंडीतील संत महंत किंवा वारकरी असतील त्या सर्वांना या ठिकाणी त्यांच्या वतीने बिस्लरीच्या शुद्ध पाण्याचं वाटप केलं जाईल. याची सर्व वारकरी आणि संप्रदायातील परमार्थातील संत आहेत त्यांनी विशेष नोंद घ्यावी ही विनंती. भाऊ इकडे या दिंडी सोहळ्याला शाळेने जे सहकार्य केले त्याबद्दल प्राचार्य दर्शक कोकणर सर यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. प्राध्यापक साळवे सर इथं असतील तर आपण ताबडतोब यायचंय. हॅलो, एकदा सर्वांनी या ठिकाणी लाईन मध्ये दर्शन घ्या. श्री निरोबराईचे जे पाईक आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी विवाह उद्योजक भाऊसाहेब जगताप आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे मित्र शरद लोंढे करतील. त्यांनी ते करावं अशी त्यांना विनंती करू. रथामध्ये देणगी स्वीकारण्याचं काम चालू आहे. आपली देणगी द्या आणि पावती चालू आहे. आपण देणगी द्या आणि या ठिकाणी पावती घेऊन जा. लाईन मध्ये दर्शन करा. सेवा दिल्या त्यामुळे काकांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. त्या दोघांचं योगदान आहे. पालखी सोहळ्याच्या वतीने सन्मान होतोय. या ठिकाणी भाऊसाहेब ग्रामसेवक नवनाथ गोरे भाऊसाहेब आपला देखील या ठिकाणी सोहळ्याच्या वतीने सन्मान होतोय. आपण सहकुटुंब या ठिकाणी यायचंय. आता तो माईक इकडे आणा. धन्यवाद. तिकडलं पार बंद. भाऊसाहेब चला लवकर, त्यांना दिंडीचं पुढचं सगळ्या सूचना कार्यक्रम चालू करायच्या. फक्त हा शेवटचा सन्मान होतोय. त्या जोडीने कुटुंबासहित उपस्थित आहेत. चला लवकर, मला सुरुवात करायची. धन्यवाद. माईक इकडे द्या. आता पाठीमागची करता, कारण आम्हाला 7:30ला कीर्तन चालू करायचंय. आता ग्रामस्थांनी थांबावं. आता साऱ्या ग्रामस्थांचा प्रश्न. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दुःखी संसाराची तोडून गाठ, दुःखी संसाराची तोडून गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी भारी दुःख
नाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट मन शांत होता पुन्हा लागे मोड मन शांत होता पुन्हा लागे मोड दत्तमानी गोड संसाराचा थाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट दुःखी संसारा